नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावरती दाभाड गावाचं नाव मात्र ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणलं असे आमचे दिनेशभाई पाटील अगदी नक्कीच आपले हात मात्र खोलून दिले. आम्ही चिंचोली स्पर्धेमध्ये या चिंचोली संघाला अगदी जर्सीज मात्र स्पॉन्सर केले गेले त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील मी या सिद्धी मूवीजच्या माध्यमातून आपल्या देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच आमच्या गावचे भगवान महादेव पाटील आणि नितीन अंकुश पाटील यांच्यातर्फे आमच्या कमिटीला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळावर करून हार्दिक हार्दिक अभिनंदन. असंच सहकार्य तुमचं राहू द्या. आम्ही असेच कार्यक्रम करत राहू हे निश्चितच. Have a big hand. Rishi Shelar, man of the match. Well played, Rishi. And collect you the award. सन्माननीय विश्वनाथ जाधव यांच्या शुभास्ते मात्र ऋषी शेलार याला मात्र सन्मानित केले जाईल. अभी थोड़ा साइड हा बिग हँड ऋषी शेलार नक्कीच मानवताचा हिरो ठरतोय. वन मॅन आर्मीचा मात्र रोल निभावला. अगदी माइंड गेम खेळला गेला त्याच्या माध्यमातून आणि मात्र मॅच देखील फिनिश केली. नक्कीच दोन्ही टीमच्या 12 पण आमच्या समोर दाखल झालेत. आमचे मोठे बंधू संदीप यांचं देखील 12 मॅनच्या भूमिकेमध्ये मी स्वागत करतोय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय करण आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहतोय रुपेश गोडसे. या संघाचा बॅकबोन खेळाडू, या संघाचा मुख्य खेळाडू, या संघाचा मात्र अगदी झालं म्हणतात ना हुकुमचा एक्का. साईडवरती आपण पाहतो डावखुराचा फलंदाज करण याला आपण पाहतो. बॅटची मात्र फुलटा चेंडू होता. टॉपेज घेतली. मयूर होते क्षेत्ररक्षक, चेंडू डबला गेला आणि एक धाव. यस्तांच्या मागे आपण पाहतोय ओमकार याला. गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतोय दुष्यंत मानकर याला. संघाला आज संघांची बांधणी केली आहे. निखिल देखील या संघामध्ये आज जॉईन झालेत. मुन्ना मानकर देखील आज या संघामध्ये आहेत. अगदी चांगला संघ आज उपस्थित केलाय टीम मोर्या स्पोर्ट्स शिरोळ संघाच्या माधून. या चांगला चेंडू मात्र पाहायला मिळाला. दुष्यंत मानकर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन मात्र नेहमीच आपण पाहत असतो. तसेच आमच्या गावचे चिंचवलीचे आम्हाला मोलाचे सहकार्य राहते. काल पंढरीनाथ पाटील आणि सुजित पाटील यांनी जेवण व्यवस्था केली होती मंडळासाठी. तसेच आज भगवान पाटील आणि नितीन अंकुश पाटील यांनी आजची जेवण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मंडळ आभारी आहे. नितीन उर्फ बबलू, टामा, जेसीपी, ट्रक, टेलर, सर्व ड्रायव्हर. दरम्यान दुष्यंत मानकरशी आपण पहिलं षटक हाताळताना आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. सायकल आपण फलंदाज पाहतो करण याला. एक अगदी चांगला खेळाडू आहे. बॅटची टॉप एज आणि मात्र फलंदाज बाद. ओमकाराच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन ट्रॅव्हल्स झाला, स्थिरावला गेला आणि नक्कीच चुकी होत नाही. करण बॅक टू द पॅव्हलियन डेगेटच्या सेला परतील. ठक्क्या क्रमांक आपण पहिला पाहतोय. अगदी स्वस्तामध्ये फलंदाज बाद झालेत. मंडळाचे जे खेळाडू आहेत त्यांनी जेवणासाठी खेळाडूंनी जेवणासाठी जायचं आहे. ते जेवून आल्यानंतर बाकीचे खेळाडू जेवणासाठी जातील. नितीन अंकुश पाटील आणि भगवान पाटील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जे नितीन, बबलू, आमचे टामा हे सर्व गाड्या चालवल्या आहेत. फक्त त्यांच्या हातून एक हेलिकॉप्टर उडवायचं बाकी आहे. असे आमचे गावचे नितीन यांचं आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. नवीन फलंदाज दाखल होतोय सागर पाटील. एक चांगला खेळाडू आहे. फलंदाज मात्र लगेच दाखल करायचोय. एखादा खेळाडू आउट झाल्यानंतर किंवा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज लगेच आपण मैदानावरती दाखल करायचोय.
ही नक्कीच सूचना मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून ऑफिशियल सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच ओमसा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नियमावली जी आहे त्यामधील नियम आहे, जर एखादा संघ जर कुठेतरी विलंब करत असेल तर त्याला नक्कीच आयोजन कमिटी माध्यमातून नक्कीच पेनल्टी दिली जाईल. यासाठी मात्र जी तरतूद केली आहे असोसिएशनच्या माध्यमातून ती तरतुदीचा मात्र वापर केला जाईल. नवीन फलंदाज सागर पाटील हा डेटा बॅट्समॅन या संघाचा मात्र एक नक्कीच महत्वाचा खेळाडू. दुष्यंत मानकर चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्पाचा चेंडू हाताळणी करतोय. या संघाचा एक अगदी अष्टपैलू खेळाडू. लोवर फुटचा चेंडू होता, मात्र चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी दिस शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवला गेला. प्रशांत होते क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला गेला त्याच्या माध्यमातून आणि मात्र एक धाव कन्वर्ट केली जाईल. एका धावेच्या प्रयत्नाने मात्र धावा होतील. धाव फलकावरती आपण 3 अंकावरती पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. करण मात्र डगआउट चौसाला परतलेत. सायकवरती आपण पाहतोय रुपेश गोडसे याला, संघाचा बॅकबोन खेळाडू, संघाचा मुख्य खेळाडू. चेंडू टाकले झालेत 5. अगदी अंतिम चेंडू असलेल्या षटकामधील दुष्यंत मानकर नक्कीच चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. एक गडी बाद केलाय आणि मात्र 3 धावा खर्च केल्यात. पुणे एकदा लवर फुलटा चेंडू होता, चेंडू अडवला जाईल आणि मात्र पुणे एकदा प्रशांत होते शॉट मिड ऑफला, चेंडू अडवला गेला. षटक देखील समाप्त होतोय. अगदी योग्य टप्प्यावरती चेंडू हाताला गेला, कारण मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक होता. षटकामध्ये अशा प्रकारचा चेंडू टाकणं कुठेतरी अनिवार्य होतं आणि त्या पद्धतीचे चेंडू टाकले गेले. त्या पद्धतीच्या चेंडूचा वापर केला गेला आणि आमचे मोठे बंधू संदीप जे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य पाहायला मिळालं. नक्कीच क्रिकेट आहे. जर कोशिंबीर संघाचा विचार केला तर 12th मॅनच्या चेहऱ्यावरती कुठेतरी नाराजी पाहायला मिळाली. शिरोली संघाचा 12th मॅन संदीप याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळाला. हे आहे टेनिस क्रिकेटचं पड्डल आणि त्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा प्रकारचं नेहमी आपल्याला दृश्य पाहायला मिळत असतं. कभी गम कभी खुशी असं प्रात्यक्षिक नेहमी पाहायला मिळत असतं आणि अगदी त्याच प्रत्येक. तसेच आमचे अंबाडी गावचे यासिम साठेकर सर हे इथे उपस्थित झालेले, त्यांच्या आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. बाकी चांगला चेंडू शोधला गेली. ओमकार पहिला चेंडू ओमकारच्या माध्यमातून टाकला गेला, डिलिव्हरी केला गेला आणि पुन्हा एकदा लवर फुलटाच्या चेंडूचा वापर केला गेला. सागर याला देखील मात्र थांबवलं गेलं. सागर याला देखील मात्र अगदी स्टॅच्यू करून ठेवले. हे मात्र अगदी श्रेय जाईल ते गोलंदाजीला. चांगला चेंडू पाहायला मात्र अगदी यष्टांच्या मधोमध सापडला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद होईल. LBW. अगदी त्याच्यापेक्षा देखील वेगाने मात्र रंग बदलत असतोय. त्याच पद्धतीचं मात्र चित्र पाहायला मिळालं. पहिल्या षटक टाकलं होतं दुष्यंत मानकर यांनी, अगदी अचूक टप्प्याची चेंडूची हाताळणी केली. तदनंतर मात्र चेंडूसाठी इन्व्हाइट केले गेलं गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार याला. पुन्हा एकदा लवर फुटा चेंडूचा मात्र वापर केला गेला. चेंडू जातो मिड विकेटला. त्या ठिकाणी अगदी वाऱ्याच्या वेगाने आले निखिल आले होते. तदनंतर मात्र दुष्यंत मानकर देखील आले. चेंडू कलिक केला, फेकी करेपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. अशा प्रकारचं मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला.
ती अशाच एक एक सिंगल डबलवरती मात्र भर देऊन धावा जमा कराव्या लागतील. क्रिकेटची लाईफलाईन म्हटली जाते या सिंगल डबल धावेला आणि त्याच मात्र लाईफलाईनचा वापर केला जातोय टीम विलास स्पोर्ट्स कोशिमा संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. पाट आणि चेंडूमध्ये परफेक्ट टायमिंग स्वतः येत नाहीये. त्या अनुषंगाने मध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. नक्कीच या व्यासपीठावरनं मात्र विश्वनाथ जाधव आमच्यामधनं रजा घेताना थँक्यू सो मच साहेब. आपण इथे उपस्थित झालात. आपलं एक अगदी अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आपलं देखील या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपण या व्यासपीठावरती मात्र उद्याच्या दिवसामध्ये दाखल व्हाल अशी मी अपेक्षा करतोय. चांगला चेंडू होता. वारंवार मात्र लवर फुल्ड चेंडूचा वापर केला जातोय. रुपेश गुडसाला मात्र कुठेतरी थांबून ठेवले आणि त्याचं श्रेय मात्र जाईल ते म्हणजेच फलंदाज ला रोखण्याचं काम केले गेले. गोलंदाजच्या माध्यमातून अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी केली आहे ओमकार आणि दुष्यंत मानकरच्या माध्यमातून. अशाच पद्धतीच्या चेंडूची मात्र हाताळणी करावी लागेल टीम मोर्या स्पोर्ट्स शिरूर संघाला. यष्टांच्या मागे आपण पाहतो प्रशांताला अगदी जुनं जाणता क्रिकेटपटू या संघाचा. चेंडू मात्र पडल्यानंतर खाली राहतोय. पाट आणि चेंडू मध्ये चांगला परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाला. दुष्यंत मानकर चेंडू अडवेल फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. चांगलं क्रिकेट मात्र मोर्या स्पोर्ट्स शिरूर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. दोन षटक टाकले गेलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावा आतापर्यंत जमा झाल्यात 8. सरासरी मात्र गाठली आहे 4. नवीन गोंधळ लगेच गोंधळ ट्रॅकवरती दाखल करायचं टीम मोर्या स्पोर्ट्स शिरूर संघ. याच मैदानावरती जर पाहायला गेलं तर पहिली ट्रॉफी भरवली होती ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. कुंदे स्पोर्ट्स कुंदे यांच्या विद्यमानाने साकारलेली ही स्पर्धा होती. त्यानंतर मात्र दुसरी स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सरपंच उपसरपंच चषक जो भरवला होता. टीम होती आयोजन कमिटी होती जय बजरंग स्पोर्ट्स कुंदे बी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली होती आणि मात्र ही स्पर्धा आज तिसऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो याच मैदानावरती आम्ही चिंचवलीकर स्पर्धा ह्याच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. अगदी त्याचं देखील थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. नवीन बॉलर मात्र नवीन गोलंदाज ट्रॅकवरती मात्र दाखल झालाय मयूर. मजबूत काठीचा खेळाडू कशा प्रकारे चेंडूची हाताळणी केली कशा प्रकारे चेंडू डिलिव्हरी केले जातील त्याकडे लक्ष राहील. विश्वाला मात्र चांगला गेम खेळावा लागेल. विश्व म्हटलं तर नक्कीच विश्वनाथ जाधव याची आठवण करून देईल. अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी 14 वर्षापासून ज्यांनी झेप घेतली आहे. चेंडू मात्र उडवलाय आणि चेंडू मात्र फार होईल. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर्ड. आउट ऑफ द पार्क. यू सिक्सर. कॅप्टन मात्र आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचंय. तर कॅप्टन असतील बाबा स्पोर्ट्स खेळ संघाचे निलेश शिंदोले. आपण यायचंय लगेच. चांगला फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरनं मयूरवरती चढवलेलं आक्रमण. चेंडू मात्र खेळून काढलाय मिड ऑनला. चेंडू अडवला जाईल. 2 धावा अगदी वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील. ज्यावेळेला तुम्ही पहिली धाव कंप्लीट करताना तदनंतर मात्र कुठेतरी दुसऱ्या धावाचा जेव्हा प्रयत्न करताना तेव्हा दोन्ही खेळाडूमध्ये जे डोळ्यांमधलं कॉलिंग असतं ना ते अगदी योग्य पाहिजे. जर तुम्ही कॉलिंग व्यवस्थित केलं तर नक्कीच सहज 2 धावा कंप्लीट होतात आणि तेच कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा अगदी वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या.
नक्कीच चांगली धावसंख्या उभारावी लागेल टीम शिरोळ संघाच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फुल टच चेंडू होता. चेंडू मात्र जातो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, डीप मिडॉनला चेंडू अडवला गेलाय. चेंडू लॉंगॉनला गेला होता, चेंडू अडवला गेला आणि एक धाव दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा, प्रत्येक चेंडूवरती एक धाव. षटकार चौकाराची मात्र कुठेतरी चांगली कमबॅक करतोय विलासपूर कोशिंबा संघ. आज मात्र चांगला चांगला ताकदीनिशी मात्र मैदानावरती उतरलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. आता मात्र मयूर देखील चांगला टप्पाचा अवलंब करतो, चांगला चेंडूची हाताळणी करतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 18 अंकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला, तर त्या ठिकाणी शतक्षक असतील. जज करेपर्यंत चेंडू पोहोचत नाहीये. चेंडू नो मास्तामध्ये ट्रॅव्हल झालाय. एका टप्पाने चेंडू उचलले, फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 20. आता मात्र धावा येताना आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तोपर्यंत 2 षटकांचा विचार केला तर फक्त 8 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र नक्कीच चेंडू देखील आपण पाहायला गेलं तर कुठेतरी खेलपट्टीच्या बाहेर टाकला गेला. खेलपट्टीच्या बाहेर डिलिव्हर केला गेला. तो अनुषंगाने पंच मात्र आमच्याकडे वळताना इट इज नो चेंडू. येणारा चेंडू मात्र फिटचा असेल. बोनस मात्र प्राप्त करून दिलाय टीम विलास स्पोर्ट्स कोशिंबा संघासाठी. 3 धावा आल्या. चेंडू मात्र फिटचा होता. चेंडू मात्र उडाले कॉर्नरच्या रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय, मिसफील्ड पाहायला मिळेल. निखिल चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडू वडवला गेला नाही आणि चांगलं कव्हरिंग पाहायला मिळाली. फलंदाज मात्र बाद होईल. रुपेश कोडसे बॅक टू द पॅव्हिलियन. डकआउटच्या असेल परतेल. ती मोठा मासा घाला लागतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. डकआउटच्या असेल परतेल. कोडसे मात्र कॅप्टन मैदानावरती दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रशांतला आपण पाहतोय. अगदी जुनं जाणत क्रिकेटपटू ज्या 2 खेळाडूंनी मात्र आजपर्यंत मात्र नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी केली. शिरोळ संघासाठी महेश मानकर आणि प्रशांत. आज तो प्रशांत मात्र संघासाठी मात्र अंतिम मॅन्डेट स्लॉगरचं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. कशा प्रकारे अंतिम षटक टाकलं जाईल, कशा प्रकारे मात्र षटकामध्ये धावा जमा केल्या जातील टीम विलासपूर कोशिंबा संघाच्या माध्यमातून. आपण फलंदाज पाहतोय प्रमोद गोडसे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये नॉस्टॅगी आपण पाहतोय फलंदाज विशू. पहिल्या चेंडू मध्ये डिलिव्हरी करायच्या प्रश्नाच्या माध्यमातून अगदी शेवटचा षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील. फटका देखील चांगला आहे आणि धावा देखील मिळतील 4. चेंडू मात्र फरार होतोय. 4 चौकार.
पुल पाहायला मिळाला, पॉवरफुल पाहायला मिळाला. चेंडू मात्र फरार झाला. जीप फाईन लेगला चेंडू मात्र टावर झाला चौकारासाठी. आता मात्र सुशांतला त्या ठिकाणी शतक्षणासाठी सज्ज केले. प्रमोद गोडसे सारखा एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि आज मात्र त्याला धावा मात्र संघासाठी जमा करायचे आहेत. तसेच आमच्या गावचे चंद्रकांत बापू जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं आमच्या मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं आम्ही चिंचोलीकर स्पर्धेमध्ये मनपूर्वक अगदी प्रेमाच्या देहाच्या अंतःकरणामधून तुमचं सहर्ष स्वागत करतोय. प्लीज वेलकम वेलकम वेलकम. 28 झाले ना. धावसंख्या 28 अंकावरती मात्र आपण पोहोचताना पाहतोय. आमचे स्कोरर मित्र मयूर लगेच चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्कोरर म्हटला तर एक मुख्य दुवा असतो या स्पर्धेचा. त्याच्या माध्यमातून अगदी धावा देखील त्याच्या माध्यमातून पूर्ण स्कोरिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. पंच चेंडू मात्र पाहायला मिळेल. पंच म्हणतो आमच्याकडे वळताना इट इज वाईट. 3 असताना मात्र सोडून जाणारा चेंडू होता. या षटकामध्ये कुठे धावा येताना आपण पाहतोय टीम विलास स्पोर्ट्स कोशिमा संघासाठी. अगदी हास्यमय क्रिकेट पाहायला मिळेल. कारण चेंडू अगदी मिडलला चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि फलंदाजाने मात्र अगदी डोले बंद केले होते लास्ट मोमेंटला. फटका मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती अगदी नजर नव्हती आणि चेंडू मात्र ब्लाइंड गेम खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वारंवार स्लोवर चेंडूचा अवलंब केला जातोय. चेंडू चांगले डिलिव्हर केले जातात आणि मात्र त्या जाळं मात्र जे लसरं होतं त्यामध्ये अडकवलं जातं. कारण फलंदाजीचा स्टान्स मात्र प्रशांतने ओळखला गेलाय. कारण अगदी जुना जाणता क्रिकेटपटू आहे, त्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं चेंडू नेहमीच टाकले जात असतात. आता देखील मात्र त्या प्रकारचा चेंडू टाकला जातोय. तर चांगला फटका पाहायला मिळाला. ठिकाणी एका टप्प्याने चेंडू निखिल होते. चेंडू डेवला जाईल. फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा होतील का? 2 धावा कंप्लीट केल्या जातील. प्रश्नचिन्ह निर्माण होतं. फलंदाज मात्र बाद होईल. नवीन फलंदाज लगेच दाखल करायचं मैदानावरती. दोन धावा मात्र अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्या होत्या. तदनंतर मात्र 300 धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र डगआउट असताना परतावा लागला आणि मात्र अंतिम चेंडूच्या षटकामध्ये इनिंग मधील बाबा स्पोर्ट्स खेळले संघ आपला कॅप्टन पाठवायचे. बाबा स्पोर्ट्स खेळले संघ निलेश शिंदोले आपण यायचं लगेच, कारण यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ती वेरिएशन चेंडू पाहायला मिळाले. आणि ते पहिली इनिंग समाप्त होते आणि मी चंद्रकांत बापू जाधव यांना सांगतोय की यासिम सर जे आम्ही लहान असल्यापासून त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. जिथे आम्ही जायचो तिथे ते कॉमेडी करायला असायचे. त्यांचं आमच्या मंडळाकडून तुम्ही शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. काशीनाथ बापू चंद्रकांत बापू जाधव यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच क्रिकेट म्हटलं ना तर त्याला वयाची मर्यादा नसते. क्रिकेटमध्ये अगदी लहान मुलं देखील आणि एजेड लोक देखील मात्र त्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपल्या नक्कीच स्पर्धेमध्ये येत असतात किंवा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून नेहमी स्पर्धा पाहत असतात. क्रिकेटला वय नाही आहे. त्याचंच नक्कीच मी एक उदाहरण देईन तुम्हाला. अगदी सध्याची BRP झाली त्याच्या माध्यमातून मॅन फ्रॉम पाये लेजंड ऑफ हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी यांच्या माध्यमातून आपण नक्कीच खेळ पाहिला आणि मानव आमच्या गावचे
तसेच आमच्या गावचे चंद्रकांत बापू जाधव यांचा विशाल आणि शाल पुष्पगुच्छाने सन्मानित चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तर नक्कीच अगदी धन्यवाद सर, धन्यवाद काका, तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचा हार्दिक हार्दिक आमच्या मंडळाकडून आभार, धन्यवाद. अगदी वयाच्या 46व्या वर्षी देखील मात्र दीपक मडवी यांनी सर्वांना क्रिकेटच्या पटलामध्ये सांगून दिलं, क्रिकेटला मात्र वयाची लिमिट नसते, क्रिकेटला मात्र सीमा नसते. जर तुमचा खेळ चांगला असेल तर मात्र वय त्याचा आडवा येत नसतो, असं त्यांची मुलाखतीमध्ये त्यांनी सांगलं गेलं. तसेच केला संघाचा कर्णधार आणि सागाव संघाचा कर्णधार आले असतील तर विशाल पाटील, चंद्रकांत जाधव आणि यशवंत पाटील यांनी जाऊन टॉस त्यांचा करून घ्यायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये जाऊन त्यांचा टॉस करून घ्यायचा आहे. केले वर्सेस सागाव. धावा मात्र करायचे असेल 24 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट असेल. टीम असेल मोर्या स्पोर्ट्स सूर्य संघाच्या अगेन्स्ट. नाणेफेक करायची बाबा स्पोर्ट्स खेळले संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो कानोबा स्पोर्ट्स सागाव संघ. सर पाहायला गेलं तर मात्र क्रिकेटमध्ये फार वेड्या लोकांचा खेळ, क्रिकेट म्हणजे अगदी वेडे लोकांचा खेळ. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे दर्जे प्रेक्षक आपण नेहमीच पाहत असतो आणि क्रिकेट म्हटलं तर आवड असल्याशिवाय मात्र सवड मिळत नाही असं नेहमी सांगत असतात आणि त्या आवडीमुळे मात्र सवड ही निर्माण होत असते. नाणेफेक जिंकले बाबा स्पोर्ट्स खेळ संघाच्या माध्यमातून आणि मात्र पहिला नेहमीच डिसिजन असेल आमचे कॅप्टन निलेश शिंदोले आमचे बंधू. टॉस जिंकले बाबा स्पोर्ट्स खेळ संघाच्या माध्यमातून, वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. मी देखील थांबतोय, आपण देखील कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सिद्धी मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांना आपण पाहतोय आम्ही चिंचिवलीकर स्पर्धा. यानंतर मात्र मी इन्व्हाइट करेन यासिन सर, प्लीज वेलकम. नक्कीच यानंतरचा आपण गोड आवाज मात्र त्यांचा ऐकणार आहोत. प्लीज वेलकम. धन्यवाद संदीप पाटील, तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिला, आम्ही तुमचे ऋणी आहोत. थँक्यू संदीप. आणि दरम्यान इथे सामन्याला सुरुवात होणार आहे. कोसिंबा वर्सेस सिरोले. चेंडू द्यायचे. आम्ही चिंचोलीकर द्वारा आयोजित आई गाँवदेवी ट्रॉफी 2022-23 में मैं मेरे मराठी के साथी कमेंटेटर संदीप पाटिल के साथ एक बार फिर से दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं. 32 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए सिरोली के दोनों सलामी के बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच भूसंत और ओमकार के रूप में एक जानी मानी सलामी बल्लेबाजी की जोड़ी. 18 गेंदों में जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. पहले बल्लेबाजी करते हुए कोसिम्बे की टीम ने 31 रन बनाए थे और 32 रनों का लक्ष्य निर्धारित किया था अपने प्रतिद्वंद्वी सिरोली के सामने. और इस लक्ष्य का पीछा करने के लिए पहली गेंद का सामना करेंगे ओमकार, बहुत ही अनुभवी बल्लेबाज सिरोली टीम के और काफ़ी आक्रामक क्रिकेट खेलने में विश्वास रखते, पिच हिटर के रूप में माने जाते हैं. बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पे. तसेच आमच्या गावचे बजरंग भोईर आणि नितीन दिवे यांचं आगमन झालेलं आहे. जे बजरंग भोईर त्यांच्याकडून आमच्या मंडळाला एक चेंडू बॉक्सची व्यवस्था झालेली आहे, त्यांचं मंडळ आभारी आहे. गणेश आए गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे कोसिम्बे की टीम की ओर से पहली गेंद लेके, जबकि पहली गेंद का सामना करेंगे ओमकार. 4 ओवर का ये मैच, पावर प्ले का पहला ओवर और जीतने के लिए 32 रनों की जरूरत. कोई बहुत बड़ा लक्ष्य नहीं है यहाँ पे. जरूरत है कि ओमकार एक अच्छी शुरुआत दे. पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद और इसे अलोंग द कारपेट निकाल दिया है. जब तक कि मिड ऑन के क्षेत्र में गेंद फील्ड होती, दौड़ के 1 रन पूरा कर लिया ओमकार ने, खाता खोला अपना. उनका व्यक्तिगत योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और अपने टीम के योग को भी उन्होंने पहुंचा दिया 1 रन बगैर किसी विकेट की नुकसान पे. अब धुसन पहली बार गणेश के सामने
छोटे से रनअप के साथ गेंदबाजी कर रहे गणेश, राइट आर्म ओवर द विकेट। आगे आगे खेलने का प्रयास था, लेकिन एज लेती हुई गेंद सीधी चली जाएंगी थर्ड मैन बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। शानदार चौका। अच्छी गेंदबाजी करने की जरूरत। चले गणेश, राइट। एकाग्रता भंग हुई गणेश की, एक बार फिर से अपने बॉलिंग मार्क्स की ओर जाते हुए, जबकि इस बार उनके सामने है ओमकार, एक के अपने व्यक्तिगत गेंद पे खेल रहे हैं। फुट टाइट डिलीवरी हवा में उठा के मार दिया है, गेंद जा रही है मिड विकेट के समय, फील्डर वहां पे मौजूद, बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन। 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, और जब तक के थ्रो आता आसानी के साथ दूसरा रन भी पूरा कर लिया। बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, फ्लिक करने का प्रयास था, रन आउट होने का मौका, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन विकेट, पहुंच गए अपने घर पे सुरक्षित दोनों बल्लेबाज। 1 रन मिलेगा, इस 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 20 रन। अब केवल 12 रनों की जरूरत जीतने के लिए सिरोली की टीम को। अच्छी शुरुआत सिरोली की टीम की। दोनों दरम्यान आदरणीय व्यक्तिमत्व वच्छिंद्रजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। और ये शानदार छक्का। फील्डर मौजूद, इस बार गलती नहीं करेंगे, पहली विकेट का पतन। अभिलाष पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस डीजे साठी। कालपासून मस्त, परवापासून अगदी मस्त सेवा देतोय तो। अपना ये बल्लेबाज आए प्रशांत। दुष्यंत का विकेट प्राप्त करने में सफलता पाई संतोष ने। शॉर्ट गेंद की थी, पुल किया था और मिड विकेट के फील्डर ने अच्छा कैच कर लिया था। पहला झटका लगा था दुष्यंत के रूप में। अब दुष्यंत का स्थान ग्रहण करने के लिए आ रहे हैं प्रशांत, और पहली गेंद को हवा में उठा के मारा है, उसी क्षेत्र में एक और विकेट का पतन। बिल्कुल यहाँ पे रिप्लाई की तरह, उसी तरह की गेंद संतोष द्वारा, शॉर्ट गेंद, उसी तरह का शॉट खेला गया प्रशांत द्वारा, और उसी फील्डर ने उसी क्षेत्र में बिल्कुल उसे ना आगे जाना पड़ा ना पीछे जाना पड़ा, अपनी जगह पे खड़े रह के एक आसान सा कैच लपक लिया। एक और विकेट का पतन।
बहुत ही दयनीय अवस्था यहाँ पे सिरोही की टीम जो बिल्कुल हावी लग रही थी। 20 रन पे कोई विकेट नहीं गिरा था। 20 रन की शानदार सलामी बल्लेबाजी की पार्टनरशिप हुई थी, लेकिन उसके बाद लगातार 3 गेंदों पे 3 विकेटों का पतन, और अब एक बार फिर से हावी होती हुई यहाँ पे कौशिम्बी की टीम। अब नीरज आए हैं नए बल्लेबाज के रूप में, पहली गेंद का सामना करेंगे। हालांकि अभी तक ओमकार टिके हुए हैं, लेकिन वो इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पे हैं, और जब तक मैं समझता हूँ ओमकार क्रीज पे है, सिरोही के कप्तान को किसी तरह की चिंता नहीं होनी चाहिए, क्योंकि सेट बल्लेबाज है और कोई बहुत बड़ा लक्ष्य भी नहीं है। 14 रन के व्यक्तिगत योग पे खेल रहे ओमकार, जिसके अंदर 2 क्लासिकल चौके उनके शामिल है। अब नीरज पहली गेंद का सामना करेंगे। अच्छी शुरुआत मैं कहूंगा यहाँ पे निखिल के लिए। हालांकि विकेट रनआउट के रूप में गिरा, लेकिन एक विकेट जरूर मिला। इस ओवर में दूसरी बार निखिल गेंदबाजी करने के लिए तैयार, नए बल्लेबाज नीरज के लिए। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाद लो ट्रेजेडी की गेंद थी। टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल नहीं लिए, समझ नहीं पाए बल्लेबाज, विकेट के ऊपर भी गैदर नहीं कर पाए, दौड़ के 1 रन पूरा कर लिया, और इसे 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 28 रन, यानी केवल अब 4 रनों की जरूरत, और ओमकार इस वक्त स्ट्राइक पे मौजूद। निखिल की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, पंच करने का प्रयास किया था पॉइंट के क्षेत्र में, जब तक कवर के क्षेत्र में सॉरी, जब तक फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने, और इसे 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 29 रन 29। अब केवल 3 रनों की जरूरत। एक बार फिर से नीरज अपने एक की व्यक्तिगत योग पे निखिल की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार। चले निखिल, राइट आर्म ओवर द विकेट, उठा के खेलने का प्रयास, बोल्ड हो गए, एक और विकेट का पतन। नीरज के आउट होने के बाद अब उनका स्थान ग्रहण करने के लिए सौरभ आ रहे हैं, नए बल्लेबाज। ओमकार अभी भी टिके हुए हैं, सलामी बल्लेबाज के रूप में आए, नॉन स्ट्राइक एंड पे मौजूद है। और अगर इस मैच को सिरोही को जीतना है तो फिर ओमकार का आखिर तक टिके रहना बहुत ज्यादा जरूरी है, क्योंकि सेट बल्लेबाज है, गेंद उन्हें फुटबॉल की तरफ बड़ी नजर आ रही होंगी, जबकि निखिल पूरी कोशिश करेंगे कि एक और विकेट लेके थोड़ा सा प्रेशर और बढ़ाया जाए। चले निखिल, राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद थी, गुडलैंड स्पॉट पे टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ टर्न करने में सफल हुए, ढकेला अपने आप से दूर, और जब तक मिड विकेट के क्षेत्र में फील्ड होती दौड़ के 1 रन पूरा कर लिया और ओमकार को स्ट्राइक पे ला दिया। यहाँ पे अभी से 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 30 रन। अब केवल 2 रनों की जरूरत। केवल देखना यह है कि विनिंग शॉट ओमकार लगाते हैं या फिर सौरभ लगाते हैं। चले निखिल, राइट आर्म ओवर द विकेट, ओमकार के लिए फुल टॉस बनाया और पैरों पेडल स्वीप खेल दिया उसको मिड विकेट बाउंड्री के बाद 4 रनों के लिए, और आखिरकार विनिंग शॉट आता हुआ ओमकार के बल्ले से सिरोही इस मैच को आसानी के साथ जीतती हुई। डीजे